तर सगळ्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। आपण आता पहिला प्रश्न घेऊ चालू घडामोडीवरचा की खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या म्हणजेच मॅटच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ते आहे अतुल चंद्र कुलकर्णी। भारतात कोठे जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण आढळून आला, तर ते आहे दिल्ली। त्यानंतरचा प्रश्न आपण घेऊ की 55वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळाला, तर याचं उत्तर येते टॉक्सिक म्हणून। त्यानंतरचा प्रश्न आहे की 55व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये 2024 मध्ये पर्सनॅलिटी ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला मिळाला, तर ते आहे विक्रांत मेसीला। यानंतर की 55व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2024 कोठे पार पडला, तर ते आहे गोव्याला। आणि प्रश्न क्रमांक 7वा आहे की K4 म्हणजे K4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची जी यशस्वी चाचणी घेणारा भारत आशियातील कितवा देश ठरलेला आहे, तर तो आहे दुसरा। यानंतर सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी कोणता ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला, तर ते आहे एकलव्य। प्रश्न क्रमांक 9 आहे इथे की कोणत्या राज्याने अखिल भारतीय DGP आणि पोलीस महानिरीक्षकांचे संमेलन 2024 आयोजित करण्यात आले, तर ते आहे ओडिसा। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा की 100 म्हणजेच 100 मोदी मंत्राज ए डिकेड ऑफ इंडियाज अपरायझिंग हे पुस्तक कोणी लिहिलं, हा प्रश्न येऊ शकतो एक्झाममध्ये। ते आहे शंकर लालवाणी। यानंतरचा प्रश्न आहे आपल्याला की ओडिसा राज्यात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय DGP आणि पोलीस महानिरीक्षकांचे संमेलन 2024 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले, तर अमित शहा। इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे, तर ते आहे आसाम। यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या कालावधीत इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024 चे आयोजन IIT गुवाहाटीमध्ये करण्यात येणार आहे, तर ते आहे 30 नोव्हेंबर पर्यंत आणि 3 डिसेंबर 2024 पर्यंत। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा की अग्नि वॉरियर 2024 सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला, तर भारत आणि सिंगापूर। तर अशा प्रकारे आपले चालू घडामोडीचे प्रश्न झालेले आहेत। थँक्यू।